नमस्कार. मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या झालेल्या राशी परिवर्तनामुळे या ग्रहांचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ आपणास कशा प्रकारे मार्गदर्शक ठरतात हे कमेंट्सच्या माध्यमानं आपण माझ्यापर्यंत आपले विचार पोहोचवू शकतात. व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. याचबरोबर मित्रांनो, आपल्या काही अडचणी असेल, आपल्या जीवनात काही समस्या असेल, तुम्ही माझ्याशी आपल्या समस्या सांगून आपल्या जीवनात त्यावरती मार्ग शोधू शकता. खाली रील्सवरती पट्टीवरती नंबर आहे, त्यावरती संपर्क करा. आमची टीम आपल्याशी बोलेल, आपली बोलण्याची वेळ निश्चित करेल आणि आपण माझ्याशी बोलू शकतात आणि आपल्या समस्या ह्या माझ्यासमोर आणून आपल्या जीवनाचा मार्ग हा सोपा आणि सुलभ करू शकतात. तसंच मित्रांनो, मनुष्य म्हटलं की समस्या आल्याच, मग या समस्यांवरती मार्ग काढणं हेही आपलं अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं. म्हणजेच काय, एखादी केस आहे, अनेक वेळा आपण त्या कोर्टमध्ये चक्कर मारतो, परंतु त्यामध्ये काहीही आपल्याला मार्ग मिळत नाही. उलटं संकटांमध्ये आपण अडकत जातो. कर्जाचा डोंगर हा अत्यंत मोठा होतो, त्यामध्ये मार्ग मिळत नाही, उलटं ते कर्ज दिवसेंदिवस वाढत असतं. आपले हितशत्रू, गुप्तशत्रू, शत्रुपीडा ही मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास देते. त्यामुळे आपण आपल्या जीवनात पुढे जायचं तर मागे ओढलं जातो, मागे खेचलं जातो. त्यामुळे आपल्याला हा त्रास खूप मोठ्या प्रमाणाचा वाटतो. मुलं अभ्यास करतात, परंतु अभ्यास करूनही त्यांना तेवढे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांची बुद्धी ही त्यांचं वाचन केलेला, अभ्यास केलेला सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. मग माणसाला वाटतं की अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर मग अशा वेळेला जीवानी कर्मफल दो ग्रहरूपी जनार्दना, या जीवांना त्यांच्या कर्माचं फळ देतो ग्रहांच्या रूपाने भगवान वासुदेव जनार्दन रूपामध्ये. म्हणून आपण आमच्याकडे आपली नवग्रह शांती करून आपल्या जीवनावरती संकटांमध्ये येणाऱ्या समस्यांवरती मात करू शकतात आणि एक नवीन आपल्या जीवनाची पहाट आपल्या आयुष्यामध्ये आपण आणू शकतात आणि जीवनात प्रगती करू शकतात. आपण आमच्याकडे प्रत्यक्ष येऊन आपण ही शांती पूजा करू शकतात. नवग्रहांची येणं शक्य नसेल तर ऑनलाईन आपलं गोत्र, आपलं संपूर्ण नाव आम्हाला पाठवून देऊन आपण आपली पूजा परिपूर्ण करू शकतात. आमच्याकडनं आपणास प्रसाद, ऑनलाईन पूजा केलेल्या पूजेचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपल्याला मंत्रित केलेली विभूती, या सर्व गोष्टी प्राप्त होतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा सुलभ आणि सोपा होतो. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 9 एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे, म्हणजे मीन राशीमध्ये येणार आहे. 13 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे. 23 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे. 24 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे. मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील तेव्हा वृषभ राशीच्या लोकांवरती याचा परिणाम काय असेल या विषयाची माहिती आपण घेणार आहोत. प्रथम स्थान, ज्या स्थानाला लग्न स्थान असं म्हणतात, या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा 24 एप्रिलला व्ययामध्ये म्हणजेच द्वादश स्थानामध्ये येऊन विराजमान होतोय. लग्नेश आणि त्यातल्या त्यात शुक्र, त्यामुळे मौज मजा, स्वतःवरती पैसे खर्च करण्याचा योग वृषभ राशीच्या लोकांचा या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये त्यातल्या त्यात महिन्याच्या शेवटी अनुभवायला मिळेल. जी वस्तू आवडेल ती लगेच घेणार, भले मग कर्ज करावं लागलं तरी चालेल. मी सांगेल की अतिमोहाला बळी पडू नका. आपल्याला आवश्यकता आहे अशाच गोष्टींचा स्वीकार करा. कर्ज काढून सण साजरा करू नका.
याचबरोबर हा शुक्र ग्रह परदेशामध्ये फिरायला नेण्यासाठी म्हणजेच या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही फिरायला जाण्याचे योग, शॉपिंग म्हणजे नवीन कपडे, वस्त्र, अलंकार घेण्याचे योग वृषभ राशीच्या लोकांचे या महिन्यात आलेले आहे. आपल्या खिशाचा अंदाज घ्या आणि योग्य गरज असेल तर पैसा खर्च करा. द्वितीय स्थान, ज्याला धनस्थान आपण असं म्हणतो, या स्थानाचा स्वामी बुध देवता हा वक्री होतोय. म्हणजेच काय तर मेष राशीतनं ते मीन राशीमध्ये त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी चाललेले आहेत. लग्नेश ज्यावेळेला लाभात येतो त्यावेळेला अनेक प्रकारचे लाभ, बहीण असेल, भाऊ असेल, आई वडील, मित्र, जवळच्या सर्व आपल्या प्रेमळ अशा आपल्या प्रेमाच्या हक्काच्या लोकांकडनं फायदा होण्याचा योग, मदत होण्याचा योग. म्हणजे मग आपण घर घेत असू, त्यासाठी पैसे कमी पडले तर आपल्याला हे लोक मदत करतील. आपल्याला कुठे जायचं आहे, त्यामध्ये काही अडचणी येत आहे तर हे लोक संकटात पहिले आपल्या बरोबर असतील. याचा अनुभव, याचा प्रत्यय वृषभ राशीचे लोक ह्या एप्रिल महिन्यामध्ये घेताना मला दिसत आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. बहीण भावाचं प्रेम तुम्हाला अनुभवायला मिळेल. याचबरोबर तुमच्या कामामध्ये, मग तो व्यापार उद्योग धंदा असेल त्यामध्ये मदत कोणाची जर विशेष असेल तर ती बहिणीची किंवा भावाची असेल आणि त्याचं मनस्वी सुख तुम्हाला अनुभवायला मिळेल. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता 13 एप्रिल या दिवशी मेष राशीमध्ये म्हणजेच व्ययामध्ये जातोय. परदेशामध्ये, दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये वास्तू घेण्याचा, जमीन घेण्याचा, याचबरोबर नवीन वाहन घेण्याचा योग वृषभ राशीच्या लोकांचा 13 एप्रिलच्या नंतर पत्रिकेत उत्तम असा योग तयार होताना मला दिसतोय. म्हणजेच काय तर खूप दिवसांपासून ठरवलं होतं आपला व्यापार आहे, त्याला वाहन लागणार आहे, त्याला जागा लागणार आहे वाढवण्यासाठी, माणसं आपल्याला लागतील, कार्यभाग वाढवायचा आहे, तो वाढवू की नको, तो आपोआप वाढण्याचा, परिपूर्ण होण्याचा योग या एप्रिल महिन्यामध्ये जाणवतोय आणि समोर दिसतोय. याचबरोबर आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तिला दवाखान्यामध्ये न्यावं लागू शकतो, तिच्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. मागे पुढे बघू नका, गरज आहे तेव्हाच तो खर्च करून मोकळा व्हा, म्हणजे मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागणार नाही. पंचम स्थानाला संतती स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी बुध देवता एकादश स्थानामध्ये स्थित झालाय. पंचमेश एकादश स्थानात जाणं म्हणजेच वक्री ते पाठीमागे आलेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा एखादा विषय बॅक राहिला होता, तो पास करण्यासाठी, पासआउट होण्यासाठी, पुढे आणण्यासाठी आले ते वृषभ राशीच्या लोकांना बुध ग्रह पाठीमागे वक्री राहिलेला कार्यभाग पूर्ण करण्यास, इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देण्यासाठी आले. संततीचा प्रश्न होता, सुटत नव्हतं. अनेक डॉक्टर केले, अनेक ज्योतिषी केले, अनेक मार्ग घेतले, मार्ग मिळाला नाही. तो मार्ग मिळण्यासाठी ग्रहांची स्थिती वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रचंड अनुकूल होते. संततीचा प्रश्न मार्गी लागतोय आणि कल्याणमय असं वातावरण तयार होतंय. मित्रांनो, शक्य असेल तर अश्वत्थाची म्हणजेच पिंपळ वृक्षाची सेवा शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा आणि 7 प्रदक्षिणा वृषभ राशीच्या लोकांनी मारायच्या. याचबरोबर लक्षात ठेवा, एक अजून महत्त्वाचा विषय सांगतो की महादेवांना सफेद रंगाचे फुलं जर वृषभ राशीच्या लोकांनी दर सोमवारी वाहिले तर त्यांचं कार्यभाग पूर्ण होईल. याचबरोबर षष्ठ स्थान, ज्याला रोगाचं, नोकरीचं स्थान म्हणतात, या स्थानाचा स्वामी शुक्र देवता 24 एप्रिलला मेष राशीमध्ये म्हणजेच व्ययामध्ये विराजमान होतोय.
मग ज्या वेळेला षष्टेश व्ययात होतो तर एक विपरीत राजयोग करतो, नोकरीचे योग देतो, मनासारखी नोकरी देतो, नोकरीमध्ये बढती देतो. याच बरोबर नवीन संधी आपल्या समोर उपलब्ध होतात. परदेशामध्ये, दुसऱ्या गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी चांगली नोकरी आपल्याला मिळते, चांगले लोक आपल्याला मिळतात. याचा अनुभव, याचा प्रत्यय वृषभ राशीचे लोक घेणार आहेत. मातुल घराण्यातील लोकांबरोबर व्यवहार नको, फसू शकतात. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी मंगळ देवता एकादश स्थानाला स्थित झालेला आहे. सप्तमेश ज्या वेळेला एकादश स्थानामध्ये स्थित होतो त्यावेळेला मनासारखी वधू, मनासारखं वर प्राप्तीचे योग. तो गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे सरकारी नोकरीला असू शकतो, स्वतःचा व्यापार असू शकतो, स्वतःचं हॉटेल, स्वतःचं रेस्टॉरंट असू शकतं, स्वतःचं धातूंचा व्यापार असू शकतो. याच बरोबर स्वतःची रासायनिक खताची कंपनी असू शकते. याचबरोबर होलसेलचा, खरेदी विक्रीचा, मसाल्यांचा व्यापार असू शकतो. यांसारख्या गोष्टी वृषभ राशीच्या लोकांच्या पत्रिकेत योग उत्तम बनवतात. विवाह योग या एप्रिल महिन्यामध्ये उत्तम आहे. अष्टम स्थानामध्ये गुरु महाराजांची राशी आहे धनुराशी. स्वामी गुरुदेवता व्ययात गेले आहेत, विपरीत राजयोग आहे. अचानक आकस्मिक धनलाभ, आलेलं धन टिकवायचं असेल, चुकीची संगत, चुकीच्या लोकांपासून दूर जाणं हे जर तुम्ही पाळलं तर जीवनात तुमची प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. नवम स्थान ज्याला भाग्यस्थान म्हटलंय, नवमेशाचा स्वामी दशम स्थानाला स्वराशीला विराजमाने शश नावाच्या राजयोगामध्ये, राजनीतीमध्ये मोठं पद, एखाद्या संस्थेचं अध्यक्ष, एखाद्या चॅरिटीमध्ये आपल्याला सामावून घेतलं जाणं, मोठी जबाबदारी मिळणं, राजकीय क्षेत्रामध्ये उच्च अशा पदामुळे राजकारणामध्ये सक्रिय होणं. याचबरोबर एखाद्या संस्थेवरती म्हणजेच एखादी शाळा असेल, कॉलेज असेल, त्यामध्ये आपल्याला एक जबाबदार असं पद मिळणं, आपण जिथे काम करतोय त्या कामामध्ये बढती होणं, वेतनामध्ये म्हणजे पगारामध्ये वाढ होणं, याचबरोबर कार्यकर्तृत्व उंचावण्याचा योग वृषभ राशीच्या लोकांचा एप्रिल महिन्यामध्ये दिसतोय आणि याचा अनुभव खूप चांगला येणार आहे. एकादश स्थानामध्ये बुध, मंगळ आणि राहू महिन्याच्या उत्तरार्धामध्ये इथे वास करतील. जवळच्या लोकांना दुखवू नका, जवळच्या लोकांकडनं आपलं कार्यभाग साध्य करून घ्या. प्रेमाने जग जिंकता येतं आणि आपले शब्द कधी कधी समोरच्याला शस्त्रासारखे वाटतात. हे अंगारक योगाचे विधान आहे. मंगळाजवळ राहू ग्रह आला की, म्हणून आपण कोणाला दुखावलं जाणार नाही, आपलं कार्य पूर्ण करून घेता येईल या गोष्टीचा वेळोवेळी तुम्ही प्रत्यय आणि अनुभव घ्या. शांततेत लोकांना सामोरे जा म्हणजे आपल्याला वादाची गरज पडणार नाही. व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलेलं आहे, खर्चाचं स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ देवता एकादश स्थानात आलेला आहे. लक्ष्मी लाभ होणार आहे, याचबरोबर खर्चही होणार आहे. योग्य खर्च, गरज असेल तेथे खर्च, विचारपूर्वक पैशांची योग्य पद्धतीनं आपल्याला महिन्याच्या शेवटपर्यंत पैसा कसा पुरेल यासाठी विल्हेवाट लावावी लागेल. नाहीतर आलाय पैसा खर्च कर, गरज नाहीये अनावश्यक पैसा खर्च करत जर गेला, महिन्याच्या शेवटी दुसऱ्यासमोर हात पसरवण्याची वेळ येते. ती जर येऊ नये वाटत असेल तर आलेल्या पैशाची जमिनीमध्ये गुंतवणूक करा. आपल्यासाठी शुभ अंक 2 आहे, आपल्यासाठी अशुभ अंक 1 आहे. आपल्यासाठी शुभ रंग निळा आहे, अशुभ रंग आपल्यासाठी गुलाबी आहे. कुठल्या दिवशी तुम्ही शुभ कामांची सुरुवात कराल? 11 तारीख, 12 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 28 आणि 29 असे 2 तारीख आपल्यासाठी हे अशुभ आहे. आपल्यासाठी मंत्र देतो ओम नागेश्वराय नमः, या मंत्राचा आपण जप करा. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.